देखील मराठी माणसाचा म्हणून त्या ठिकाणी आयोजित केला होता तो झालेला आहे आणि आता जे आपण मला प्रश्न विचारला त्याची माहिती मी घेऊन बोलेन, कारण मला अजून कधी मोर्चा आहे कुठचा मोर्चा आहे माहीत नाही. परंतु लोकशाहीच्या माध्यमातून जे जे आंदोलन होतं त्याला परवानगी देण्याची जबाबदारी शासनाची असते, प्रशासनाची असते आणि ते आम्ही करत असतो. मीरा भाईंदरमध्ये हा मोर्चा होता आणि जमावबंदी लागू केलेली आहे. मनसेनं मोर्चा आयोजित करता याबाबत जे काही कायदेशीर असेल ते पोलीस तपासून घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील. उदयजी एक मिनिट त्याचबरोबर कुर्ला ITI या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मध्यरात्री जाऊन वृक्षतोड करण्याचा डाव जो आहे तो हाणून पाडण्यात आलेला आहे. संरक्षक केंद्र तोडून त्या ठिकाणी 9,000 मागच्या वर्षी लावलेली झाड अर्बन फॉरेस्टसाठी हे तोडण्याचा डाव होता. त्या ठिकाणी स्विमिंग पूल बांधण्याचा मंगलपंथात तोडा यांचा प्रयत्न आहे, अशा प्रकारचा आरोप आदित्य ठाकरेंनी या संदर्भामध्ये कोणी आरोप केला याच्यापेक्षा त्याची वस्तुस्थिती तपासून बघू. महानगरपालिकेच्या आयुक्तांना तशा सूचना देऊ की याबाबत काय नक्की झालं याचा अहवाल आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक जर कोणी हे केलं असेल आणि ते जर निष्पन्न झालं तर त्याच्यावर कडक कारवाई करू. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलेलं आहे, परंतु पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न देखील झाले आहेत. माहिती काही मिळू दे, कायदेशीररित्या जर अयोग्य असेल तर त्याच्यावर कारवाई करू. सर, आज जो मोर्चा होणार आहे मनसेचा त्याने डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे का? शिंदेच्या माध्यमातून का मराठीसाठी किंवा मोर्चा काढत आहे? मी काल सभागृहामध्ये मराठी भाषेच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे. मनसेनं मोर्चा काढलेला आहे हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे, परंतु ज्या पद्धतीनं मराठीच्या भाषेवर राजकारण केलं गेलं आणि ज्या व्यक्तीनं हा अहवाल म्हणजे UBTचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना हा अहवाल डॉक्टर माशेलकर समितीचा स्वीकारला गेला, त्याच अहवालामध्ये नमूद होतं की हिंदी भाषा ही सक्तीची केली जाणार आहे. त्याच्यानंतर ट्विट देखील मुख्यमंत्र्यांचं झालेलं होतं, पण अचानक मनसेनं मराठीचा मुद्दा काढल्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टीला युटर्न दिला आणि आपणच मराठी माणसाचे तारणहार आहोत अशा पद्धतीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आणि मनसेवर कुडघोरी करण्याचा प्रयत्न केला. हे होते ना मला मी याच्यावर पूर्ण उत्तर दिलेलं आहे. या संदर्भातली बाब तपासू, पण लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या मार्गानं जर आंदोलन होत असेल तर त्याला प्रशासन नक्की परवानगी देतो हे मला माहिती आहे. निशिकांत दुबेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी कोणीही सहमत नाही. महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. मी आज महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी माणूस म्हणून राहतो. मला मराठी माणसाबद्दल महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे आणि हीच माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे, शिवसेनेची भूमिका आहे. दुबे कुठच्याही जरी पक्षाचे असले, आमच्या मित्र पक्षाचे असले तरी या वक्तव्याचं समर्थन करण्याची काही आम्हाला आवश्यकता नाही आणि असाच खुलासा भाजपाचे नेते माननीय आशिष शेलार साहेबांनी सभागृहामध्ये केलेला आहे. पुन्हा विरोधक आक्रमक पाहायला मिळणार आहे. सभागृहामध्ये सुद्धा अध्यक्षांना ते विचारणार आहे, तसंच स्मरणपत्र सुद्धा अध्यक्षांना देणार आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? ते अध्यक्षांना स्मरणपत्र देतील न देतील, ते आंदोलन करतील न करतील, परंतु विरोधी पक्षनेता करायचा की नाही ही विधानसभेच्या अध्यक्षांच्या अखत्यारीतली बाब आहे. त्याच्यावर योग्य तो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेणार आहेत. अजिबात तुम्ही शंका मनामध्ये तशी आणू नका आणि निर्माण पण करू नका. मी स्वतः त्या सभागृहामध्ये होतो ज्यावेळी स्वतः संजय शिरसाट साहेबांनी त्याचा खुलासा पण केला आणि कोणाची चौकशी लावली पाहिजे तर आपण हे मिनिट्स देखील बघितले पाहिजे. जर टेंडरमध्ये अनियमितता असेल तर ते आपण तपासून घेऊ, अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. पण आपल्याला ही चौकशी लागली, आता आम्ही अडचणीत, आता शिवसेनेचा मंत्री अडचणीत, अजून अडचणीत, हे कोण सूत्रानं सांगतं मला माहीत नाही. पण चुकीच्या गोष्टी देखील रेकॉर्डवर येऊ नये म्हणून मी सांगितलं. मी त्यावेळी सभागृहामध्ये होतो आणि कुठेही शिवसेनेच्या मंत्र्याला त्रास देण्यासाठी ही भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली नाही. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की टेंडरमध्ये जर अनियमितता असेल तर तपासून बघू. पत्र लिहिलं शिंदे यांच्याबद्दलचे वक्तव्य केलं होतं. आता येत्या 2 दिवसात कागदे दाखवा नोटीस जी आहे ती हक्कभंग समितीकडून पाठवली जाणार आहे. तो हक्कभंग समितीचा अधिकार आहे, परंतु त्या कोण कोण आहे कामरा त्याच्यावर काय एवढं बोलून त्याला लायकीपेक्षा मोठं करण्याची पण काही गरज नाही. हक्कभंग समिती ही कायदेशीर चालत असते आणि त्याच्यावर योग्य निर्णय हक्कभंग समिती घेईल. निशिकांत दुबे सरेआम कह रहे हैं कि पटक पटक कर मारेंगे और जिस तरह से अवहेलना करें कि मुंबई में कुछ रखा नहीं है. अब तक धिक्कार क्यों नहीं किया गया सरकार की ओर से? किसने धिक्कार नहीं किया? बचाव नहीं, किसने बचाव किया?
मेरी आपसे एक विनती है, जो हाउस में होता है वो भी आप लोगों ने, मेरी रिक्वेस्ट है आपको, वो दिखाना चाहिए। खुद भाजपा के नेता आशीष शेलार साहब ने, दो MP दुबे जो है, उनका कहना अच्छी बात नहीं है, उन्होंने अच्छा नहीं बोला है, इससे हम सहमत नहीं है, ये फ्लोर पे बोले। और शिवसेना हमारी जो है एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में चलती है, वो भी सहमत नहीं है। हम मराठी है, हम महाराष्ट्रीयन है, महाराष्ट्र में हम रहते हैं, उसका हमको अभिमान है। हमारा अवमान करने की जिम्मेदारी क्या दुबे साहब के ऊपर नहीं दी है, तो हम तो उनसे सहमत नहीं है और भाजपा भी सहमत नहीं है। जिस प्रकार से मनसे और शिवसेना जो है महाराष्ट्र का मुद्दा उठाई, वहीं अब वीडियो एक सामने है जहाँ पे मनसे के नेता जो है महिला के साथ अत्याचार कर रहे हैं, गाली गलौज कर रहे हैं। इसमें पुलिस इंक्वायरी होगी और जो दूध का दूध है, पानी का पानी हो जाए। इसके अलावा कुणाल कामरा आपत्तिजनक शब्दों का प्रयोग किया था शिंदे साहब के लिए, प्रिविलेज कमेटी में मामला है, क्या मौजूदा स्थिति, क्या उसे नोटिस जारी किया जाएगा? नहीं, वो हकभंग जो समिति रहती है उसकी ये जिम्मेदारी है, वो विधिमंडल के जो कायदा कानून है उसके ऊपर आधार पर चलती है और उनके कामकाज में हस्तक्षेप करने का हमको अधिकार नहीं है। जो उसने कुछ किया है उसको अगर नोटिस जाती है तो उनका मामला है, और कामरा जो कोई है तो उसको भी उसके अवकाश से ज्यादा बड़ा करना अच्छी बात नहीं है। सर, सावंतवाडीमधील प्रिया चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे माने माजी नगराध्यक्ष आहेत प्रणाली माने यांना आणि त्यांच्या मुलांना अटक करा, नाहीतर आम्ही आंदोलन करू, असं वैभव नाईक यांनी इशारा दिलेला आहे। मला या प्रकरणाची माहिती नाही आहे, परंतु असं प्रकरण जर घडलं असेल आणि त्याच्यामध्ये जर कोण असेल तर पोलीस शोधून काढतील ना, त्याच्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही। मी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, आज देखील मी पक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे, मी देखील माहिती घेईन, परंतु कुठच्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगार जे कोण असतील त्यांना पाठीशी घालू नये अशा स्पष्ट सूचना या आमच्या सगळ्यांकडनं शासनामार्फत पोलीस अधीक्षकांना दिल्या जातात। MNS का मोर्चा निकलने वाला था, लेकिन उसका इजाजत नहीं दी गई है। आरोप लग रहा है कि गुजराती लोग मोर्चा निकाल सकते हैं, महाराष्ट्र ने अपनी मुद्दों के लिए मोर्चा नहीं निकाला। ये प्रशासन की बात है। लोकशाही के तंत्र से अगर कोई आंदोलन कर रहा हो तो उनको परमिशन देना नहीं देना ये जिम्मेदारी पुलिस प्रशासन की है, और पुलिस प्रशासन किसके ऊपर भी अन्याय नहीं करेगा, ये मुझको पता है। सर, पलावामध्ये जो काही 72 तासा अगोदर पूल उद्घाटन केलेला आहे, त्या पुलावरतून राजकारण होताना पाहायला मिळतंय। मनसेचे माजी आमदार राजू पाटील त्या पुलावरती गेले, पुलाचं निकृष्ट बांधकाम झालेलं आहे, त्याचसोबतच त्या पुलावरतून संपूर्ण रेती खडी बाहेर जाताना पाहायला मिळते। कुठेतरी सत्ताधाऱ्यांवरती त्यांनी आरोप घेतलाय की इथच्या खासदारांनी दबावाखाली हा पूल जो आहे तो लवकरात लवकर उद्घाटन केलं, अर्धवट काम झालेलं। मला असं वाटतं हे आकाशापोटी केलेले आरोप आहेत। माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्वतःचं कर्तृत्व आणि स्वतःचा आवाका हा नुसत्या मतदारसंघापुरता मर्यादित ठेवला नाही, तर जगभरामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दाखवलेला आहे। आणि एखादा लोकप्रतिनिधी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असताना त्यांना नाहक बदनाम करणं ही आता प्रथा परंपरा पडलेली आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये समरस होऊन काम करत आहेत, त्यांची नाळ त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांशी जुळलेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं कुठेही वावगं होईल असं होणार नाही। परंतु राजू पाटील साहेबांनी जी काही मागणी केलेली आहे ती देखील आपण तपासून बघू, पण त्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदेंवर आक्षेप घेण्याचा अधिकार नाही। थँक्यू सो मच, थँक्यू वेळ दिल्याबद्दल। आणि संविधान हे आमचं रक्त आहे। बोलू का? ठीक आहे, रोज